पावन चरणी नमूनी आपला माता शब्दामधून आरंभूया सोहळ्याची ही गाथा। विद्यामंदिर दोलवणीच्या आपल्या वर्ष 2001च्या आपण 7वीचे सर्व माजी विद्यार्थ्यांचे आज स्नेहसंमेलन यानिमित्त आज उपस्थित असलेले आपले सर्व शिक्षक गट आणि माझ्या सर्व मित्रमैत्रिणींचे अतिशय मनापासून सहर्ष अगदी स्वागत। दीपप्रज्वलन म्हणजे सोहळ्याचा आरंभ आहे। दीपप्रज्वलन म्हणजे सोहळ्याचा आरंभ आहे। तिमिरातून तेजाकडे प्रकाशाचा प्रारंभ आहे। व्यासपीठावरील मान्यवरांना आम्ही विनंती करतो की कार्यक्रमाचा प्रारंभ करावा। औपचारिकता नाही ही आत्मीयता आहे वास्तविक। सादर आहे तुमच्या समोर या सोहळ्याचे प्रास्ताविक। तेव्हा हा सारा प्रपंच आपण कशासाठी मांडला, या कार्यक्रमाचे आयोजन कशासाठी आपण केलं, तर याबद्दल थोडक्यात माहिती देण्यासाठी मी रामदास शिंदे यांना आमंत्रित करते। हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती श्री शिवाजी महाराज यांना वंदन करून या कार्यक्रमात कार्यक्रम घ्यायचा हेतू असा की आपण सर्व लोक प्रत्येक ठिकाणी गेलेला आहे। कोण आर्मीत असेल, कोण एअरफोर्स असेल, कोण डॉक्टर असेल, असेल कोणी व्यवसायामध्ये असेल, कोणी इंजिनियर असेल। काय होते की जी लोक आपल्या लांब गेले की आता बरं हेतू याचा असा की सर्वांनी की बाबा कुणाला कुठल्याही क्षेत्रात मत करावे असेल, एक शिक्षण कोणा म्हणजे कुणाची मुलगी जर शिक्षण क्षेत्रात असेल तर सर चव्हाण आहे, डॉक्टर की असेल दिगंबर पाटील आहे, संदीप डॉक्टर आहे, कुठल्याही उद्योग असेल किंवा इंजिनियरमध्ये म्हणा किंवा आपले साधारण उद्यम आहे त्यांच्या हेतूसाठी किंवा आणि परत कोणी कुठल्याच आता जनार्दन असेल मुंबईमध्ये काहीतरी प्रॉब्लेम झाला त्यानंतर आपल्याला तिथे आपला हक्काचा माणूस आहे की बाबा त्याला कॉल करून आपण एक प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतो, त्यासाठी घेण्याचा कार्यक्रम घेण्याचा उद्देश हा आपला। आता मला वाटते 2023 आपण कार्यक्रम घेतला होता, त्यानंतर बरेचसे सर्वजण कॉन्टॅक्टमध्ये आहेत। कॉन्टॅक्ट असल्यामुळे कसं विचारपूस होते सर्वांची, सरांची कॉन्टॅक्ट भरपूर मुलांच्याकडे आहेतच। सरांची कॉन्टॅक्ट असल्यामुळे कसं ते विचारपूस होते। पवार सरांनी एकदा फोन केला की आवाज आला की अजून कंटिन्यू आवाज पहिल्यांदा काय आहे असं वाटतं। तसंच सरांचं कुंभार सरांचं म्हणा, इंबेबळ सर मागच्या वर्षी होते, त्यानंतर एमर्जन्सी काहीतरी बाहेर करायला येते आर्केबेल सर सुद्धा त्यामध्ये गावातल्या प्रत्येक मुलांचा नंबर आर्केबेल सरांचा आहे आणि आर्केबेल सरांचा नंबर गावातल्या सूचनांच्या धुरा तुम्ही सांभाळायला। शाळेत आल्यावर शाळेचे दिवस आठवतच असतील ना आता? आठवते का कोणाला की आपण शाळेत आल्यावर पहिले म्हणजे सुरुवात कशी व्हायची, शाळेची सुरुवात कशी व्हायची? कोणालाच नाही आठवत बाबा, एवढं लग्न झाले सगळे। म्हणजे ज्यांचा परिपाठात असेल ते 9 वाजता यायचे, ज्यांचं साफसफाईचं असं राहायचं ते लवकर मुली यायच्या, साफसफाई करायचा, स्टाफवरलं पाणी भरायचं आणि मग काही कार्यक्रम असेल तर रांगोळी वगैरे हे सर्व असायचं, ज्यांचं असेल ते यायचे परिपाठाने। नमस्कार माझा या ज्ञान मंदिरा, सत्यं शिवं सुंदरा, सत्यं शिवं सुंदरा, सत्यं शिवं सुंदरा, सत्यं शिवं सुंदरा। शब्द रूप शक्ति दे, भाव रूप भक्ति दे, शब्द रूप शक्ति दे, भाव रूप भक्ति दे, प्रगतीचे पंख दे, चिमण पाखरा, चिमण पाखरा। ज्ञान मंदिरा, सत्यं शिवं सुंदरा, सत्यं शिवं सुंदरा,
छंद एक ध्यास, विद्याधन दे आम्हास एक छंद एक ध्यास, नाव नेई पैल तिरी दया सागरा, दया सागरा, ज्ञान मंदिरा, सत्यम शिवम सुंदरा, सत्यम शिवम सुंदरा। आम्ही नीतिमंत कलागुणी बुद्धिमंत, आम्ही नीतिमंत कलागुणी बुद्धिमंत, एकीचा कळस नाही उंच अंबरा, उंच अंबरा, ज्ञान मंदिरा, सत्यम शिवम सुंदरा, शिवम सुंदरा। सर्वांना शुभेच्छा। आजचा दिवस खरंच खूप आपल्यासाठी खास आहे. शिक्षक पाहून आपले सर्व मित्रमंडळींना इथे पाहून, आणि म्हणूनच असं वाटतं की हा एक फक्त गेट टुगेदर नाहीये, तर हा एक भावनिक प्रवास चालू झालाय आता. तर आता या प्रवासाची सुरुवात आपण करूया. या शाळेची सुरुवात ज्यांच्यापासून आपली झाली, तर त्यांच्यापासूनच या प्रवासातले मी पवार सरांना पहिले ज्येष्ठ आहेत ते सगळ्यात आहे, तर त्यांना विनंती करते की त्यांनी आपल्यासाठी 4 शब्द बोलावे. प्रथम आपले प्रेरणेचे स्तंभ शिवाजी महाराज, नंतर ज्यांनी स्त्री शिक्षणाचा पाया घातला, आणि सरस्वती, या सर्वांना वंदन करून मी तुम्हा सर्वांचं स्वागत करून मी 1-2 शब्द एवढंच बोलतो की तुम्ही वारंवार आम्हाला जी आठवण ठेवली, आमची जी आठवण ठेवली, त्याबद्दल मी तुमचा स्वतःचा शतशः ऋणी आहे. मी काय बोलणार आहे, माझ्यासमोर जे मी केलेलं आहे ते समोर दिसतं आहे. मी नेहमी शाळेत आल्या सांगत असे की आपलं काम आपण व्यवस्थित करा, आपला अभ्यास आपण व्यवस्थित करा. एवढंच मी सांगून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. शिक्षकांचे शब्द म्हणजे किती प्रेरणादायक असतात. ते कुसुमाग्रजांची आपल्याला नवलेली एक कविता होती, फक्त लढ म्हणा, ती सर्वांना आठवत असेलच. वेळ पुरला तर मी कदाचित ती सादर करेन, पण तितकेच ते खरंच अगदीच म्हणजे फक्त पाठीवर ते हात ठेवून फक्त लढ म्हणा इतकाच शब्द त्याचे आपल्यासाठी पुरेसे असतात. शिक्षकांचे सर तुम्ही म्हणालात की मी जास्त काही बोलणार नाही, जास्त काही सांगणार नाही, पण तुम्ही जे सांगितलं ना तेच शब्दच आमच्यासाठी अगदी आम्हाला लढायला उत्सुक करतात, जगायला उत्सुक करतात. धन्यवाद सर. यानंतर मी आमंत्रित करते MB पाटील सरांना. हॅलो, ही बॅच माझी आहे मला माहिती. बॅच साधारणपणे सुनीता चुटे, शीतल पाटील वगैरे मला आठवतात. ही सगळी मंडळी मला बघितल्यानंतर एक समाधान वेगळं वाटलं. तुम्ही याच्यापेक्षाही भरारी घ्यावी आणि आपली प्रगती करावी. मला जाता जाता एकच सांगायचं आहे, मला आई वडिलांना विसरू नका आणि मुलींना सासू सासऱ्यांना विसरू नका. कारण जगात आज जे काय चाललंय ते अनुभवतो. बरोबर. माझी मध्यंतरी ॲक्सिडेंट झाल्यामुळे जराशी तब्येत बिघडल्या, सगळ्यांना माहीत असेल. मागच्या वेळेला मी तिरुपतीला गेलो होतो, त्यामुळे येऊ शकलो नाही. सर्वांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा, आणि तुम्ही बोलवलात याबद्दल मी सर्वांचा ऋणी आहे. धन्यवाद सर. सर कोणाला आठवतं का, सर आपल्या शनिवारी जेव्हा सकाळची शाळा असायची तेव्हा एक गाणं घ्यायचे, आठवतं कोणाला? नाटेकर मॅडमही आपल्याला छान गाणी शिकवायचे, पण सर एक नेहमी गाणं शिकवायचे. कोणाला आठवते? सगळेच कमी झाले खरोखर. काही आठवत नाही कोणाला, ना परिवार आठवतो ना काही आठवतं, कोणच नाही आठवत. कोणी सांगितलं? गोव्याची भूमी नाही, मराठी बालगीतांपैकीच आहे ते. तेही या बाळांनो या सरांना काहीतरी आठवते की नाही सरांचा आता कसा आहे, पण मी रिक्वेस्ट करेन की जर तुम्हाला
तुमची इच्छा असेल तर तुम्ही 2 लाईन म्हणून दाखवा. ठीक आहे, चालेल. यानंतर मी कुंभा सरांना विनंती करेन की त्यांनी या सोहळ्याबद्दल 1-2 शब्द बोलावे. 2 शब्द नको, भरपूर बोला सर भरपूर बोला. 2 शब्द नको. आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिवाजी महाराज, फुले शाहू आंबेडकर सर्वांना वंदन करून आपल्या ह्या बॅचचा पाया माझ्या हातून रचला आणि तो कळस एम बी पाटलांनी केला, पाटील सरांनी केला, लाटेकर मॅडमनी केला. अभिमान वाटतो की ही माझी बॅच आहे. ज्या ज्यावेळी आपली मुलं उच्च पदावर दिसतात तेव्हा आई वडिलांना कसं वाटतं हा माझा मुलगा आहे, तसं आम्हाला सुद्धा वाटतं की हा माझा विद्यार्थी आणि अभिमानानं आमची छाती पुढे नाही. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही पाठीमागं वळून बघितलं, याचा अर्थ काय की आपण कुठून शिकून आलो, आपले पाठीमागचे सहकारी कोण आहेत, शिक्षक कोण आहेत, एकत्र आपण यावं, 2 गोष्टी हेतूच बोलावं, कृत्रिमता नको, खेळीमेळीमध्ये एक दिवस आपण घालवावा. आणि मागच्या वेळी मी आवाहन केलं होतं की आणखी एकदाच तुम्ही करून थांबू नका, असं वारंवार या, आणि त्याला हा तुमचा रिस्पॉन्स मिळाला माझा. खरोखर मागच्याच महिन्यात 23 तारखेला माझ्या SSCच्या बॅचचं 50 वर्षानं असं सेलिब्रेशन 50 वर्ष. 1975ला आम्ही SSC झालो आणि 2025ला ते आमचं सेलिब्रेशन झालं. अक्षरशः एकमेकांच्या डोळ्यात पाणी आलं आमच्या. सांगरूळ आमचं गाव माहिती आहे तुम्हाला. सांगरूळच्या भोवतीचे 10-15 गाव आहेत छोटी छोटी, तिथून आलेली सगळी इतर मुलं हे अशा सगळ्याजवळ 50-55 मुलांचं आमचं ते सेलिब्रेशन झालं. आणि त्यावेळी तुमच्या ह्या बॅचसुद्धा मला आठवण झाली. ह्याच्या अगोदर आपण अशाच प्रकारे सेलिब्रेशन केलं. त्याच्या अगोदरच्या एक बॅचनं सेलिब्रेशन केलं होतं, कदाचित तुम्हाला माहीत नाही. अनेकदा तिकडच्या त्या वर्गामध्ये कोमल खोंद्रे वगैरे अशी ती बॅच होती, मिथून चौगले त्यांची बॅच होती, त्यांनी सुद्धा केलं. तर हा जो आनंद आहे हजारो रुपये देऊन तुम्हाला कुठेही मिळणार नाही. कुठेही आपण भेटलो अभिमानाने आपल्याला हा माझा सहकारी होता. शाळेमधल्या गमती जमती आपण विरंगुळा म्हणून थोडा वेळ बसलो, किती धमाल केली आपण, काय काय खोड्या काढल्या, चांगल्या गोष्टी काय काय केल्या, हा सगळ्याचा इतिहास डोळ्यासमोर सर 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 जातो आणि अभिमान वाटतो. तर अशा प्रकारची ही माझी बॅच ज्यावेळी मला चांगलं आठवते, मुलांची नावं जूनमध्ये नोंदली आणि एक 8-15 दिवसानंतर 50-51 मुलं माझ्या वर्गामध्ये झाली. आता शाळेचा पण तुमचा 120-121 नाही, पहिलीचा वर्ग 51 झाला की ते ह्याकडे त्याकडे सगळं वर्ग भरलेला होता. आणि दुपारच्या सुट्टीमध्ये आम्ही सगळे शिक्षक एकत्र बसल्यानंतर पाटील सरांना वगैरे आम्ही बोललो की पाटील सर ह्या बॅचची काय टॅलेंट मुलं आहेत का. सर्वसाधारण आमची नजर फिरल्यानंतर किंवा थोडंसं अनुभव घेतल्यानंतर लक्षात येतं की हा मुलगा पुढं काय उपयोगी जाईल. तर जवळजवळ सगळी मुलं ह्या वर्गातली अतिशय टॅलेंट वाटली. आणि पाटील सर म्हणले मग तुमची बॅच आता एकदम हाय लेवलला जाणार का. हो म्हणजे निश्चित जाणार. आणि ते आज माझ्या डोळ्यासमोर दिसते की कोणतं काही मुलं आम्ही पाठीमागे राहिले, पण त्यांना सुद्धा मी सांगतो की कुणी उच्च पदावर शिक्षण म्हणून गेला म्हणून तो फार मोठा झाला आणि आपण शिकलो नाही पाठीमागे राहिलो काय कमी झाला, अशातला भाग नाही. मागच्या वर्षी मला मी एक उदाहरण तुम्हाला दिलं होतं. त्यावेळेचे पूर्वीच्या काळचे सिनेस्टार राजकुमार, तिचे आताचं अमिताभ बच्चन, शाहरुख खान वगैरे प्रत्येकाच्या डोक्यात ते राजकुमार असायचे. आणि त्यांची एक मुलाखत लागली होती. त्यावेळी काय आमच्या वेळचे नव्हते, त्याच्या आमच्या अगोदरच्या पिढीतले राजकुमार म्हणून नट. त्यांची मुलाखत चालली होती, टीव्हीवर दाखवली होती. टीव्हीवर त्या मुलाखत घेणाऱ्यानं त्यांना एक प्रश्न विचारला, तुम्ही आज एवढे मोठे सुपरस्टार आहात, नट सम्राट आहात, समजा तुम्ही हे झाला नसता तर काय झालं असतं, नट झाला नसता तर काय झालं असतं. त्यांनी एक मार्मिक उदाहरण दिलं. काय झालं असतं मला माहित नाही, पण एवढं मात्र मी निश्चित सांगतो की मी जे काय झालो असतो त्यात टॉपला असतो. साधा मी बूट पॉलिश जरी करणारा असतो तरी माझ्या दुकानाच्या समोर अशी लाईन लागली असती, मग ह्याच्याकडूनच बूट पॉलिश करणार.
हे उदाहरण तुम्हाला मी काय सांगतो, तुम्ही ज्या क्षेत्रात आहात तिथं तुम्ही टॉपला राहायचा प्रयत्न करा, की ह्यांच्यासारखा हाच इथं पर्याय नाही. आणि अगदी गृहिणी असल्या तरी सुद्धा, गृहिणी असू दे, एखादं साधं काम करणारा असू दे, डॉक्टर असू दे, शिक्षक असू दे, कुणी असू दे. आणि हे मी माझ्या आयुष्यामध्ये चांगलं पाळलं की मी शिक्षक असताना कुणी माझ्याकडे हे शिक्षक चांगले नाही, ह्याने आम्हाला काय शिकवलं नाही किंवा माझ्या एखादा ठपका येऊ नये असं काम माझ्यातून घडावं. आणि म्हणून मी अगदी नोकरीच्या सुरुवातीपासून ज्या ज्या गावामध्ये मी नोकरी केली, अगदी सुरुवातीला मी शेवगाडी तालुक्यात अंशकरा भागामध्ये होतो, जिथं 14 किलोमीटर पायी चालत जावं लागायचं. बाजार गाव तुम्हाला गाव माहीत असेल, तिथून करंजफेर नावाचं गाव आहे आणि त्याच्या पुढे 2 किलोमीटर मरळे नावाचं गाव आहे. मरळी इथून पुढे मरळी जंगल भाग होता सगळा. पावसाळ्यामध्ये जाताना चालतच जायचं जूनला, ते कधीपर्यंत दिवाळीपर्यंत. दिवाळीच्या सुट्टीला येताना चालतच यायचं आणि दिवाळीच्या सुट्टीवरून जाताना मग आम्हाला गाडी मिळायची अनुस्करा. ती दिवसातून 2च गाड्या असायच्या, सकाळी संध्याकाळी. तर अशा भागामध्ये सुद्धा मी नोकरी केली, पण तिथं सुद्धा त्या शाळेमध्ये सुरुवातीपासून शेवटपर्यंत अजून सुद्धा तिथे लोक मला ग्रहण बोलतात, येतात आमच्या घरी. आणि अशा प्रकारचं हे वातावरण आपल्या सुद्धा आयुष्यामध्ये तुम्ही ठेवा. काही असेल तुमचा धंदा, साधा तुमचं शेती असू दे, शेतीमध्ये सुद्धा आपण चांगल्या प्रकारची शेती करा. आणि कुणीही आपल्याकडं वाईट दृष्टीनं हे वागणं हे चुकते असं बोट आपल्याकडे येऊ नये, अशा प्रकारचं वर्तन आपलं ठेवावं. आणि चांगल्या प्रकारे आयुष्य आपण वर्तन ठेवून चांगल्या प्रकारे आयुष्य जगावं. पाटील सरांनी सांगितलं आपल्या आई वडिलांना विसरू नका. त्याचबरोबर आपले बहीण भाऊ यांच्याशी सुद्धा चांगले संबंध ठेवा. सगळीकडं प्रकार तोच आहे, तरी सुद्धा आपल्या दृष्टीने काही चांगल्या गोष्टी करता येतील ते करा. आमच्या एका शाळेच्या कार्यक्रमामध्ये आम्हाला एका अशा वक्त्यानं सांगितलं होतं, भले तुम्हाला काही चांगलं करायचं नसेल किंवा आपल्याला काहीतरी पुढं होऊन करायचं आहे, चांगली गोष्ट करायसाठी त्रास होतोय, तर ते माझ्यावर जबाबदार नको असं जर आपल्याला वाटत असेल तर निदान एवढं तरी आपल्याला करता येतं. जो कोण चांगलं काम करतोय त्याला त्यांना सपोर्ट तरी करा. एखादं चांगलं काम करतोय, आता दिगंबर पाटील ही सगळे, सुहास पाटील ही सगळे शाळेच्या मध्ये पुढे होऊन काहीतरी काम करतात, त्यांना सपोर्ट तरी द्या. एक उदाहरण सांगितलं मला. अशा आपल्या आयुष्यामध्ये अनेक गोष्टी आहेत, त्या त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे वर्तन ठेवून एखादी चांगली गोष्ट घडत असेल तर त्याला सपोर्टिंग करा. दुसरी गोष्ट आपल्याला इथं उल्लेख करायसाठी की आपण अगदी KG to PG सर्वांचा इथं आदर ठेवतो. अगदी तुम्ही अंगणवाडीमध्ये ज्यांनी तुम्हाला शिक्षण दिलं त्यांना सुद्धा इथं बोलवले. म्हणजे हे पाठीमागून वळून बघण्याची जी वृत्ती आहे, गुण आहे, हा अतिशय मोलाचा आहे. अशाच प्रकारे वारंवार तुम्ही एकमेकांना भेटा. भले आम्हाला नाही बोललं चालत, पण निदान तुम्ही गावातली इथले स्थायीचे सगळे बाहेरच्या ह्या सुट्टीमध्ये सणाच्या निमित्ताने एकत्र जमतात, त्यावेळी एखाद्या ठिकाणी सगळ्यांनी बोलवून गप्पा मारत बसा, एकमेकांना अडीअडचणीमध्ये मदत करा. आपल्या ह्या बॅचची सगळी मुलं एकत्र आहेत आणि कोण अडीअडचणीत असेल, कोणाला काय गरज असेल, कशाची सपोर्टिंगची गरज असेल, काही जण अडचण असेल त्याला काही मार्ग सापडत नसेल, तो असं कर तसं कर. ह्या सगळ्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये न कळत अवलंब करा. त्याचा चांगल्या प्रकारे प्रपंच चांगला करा. कुणी व्यसनाधीन नाही. आता मगाशी आम्हाला तिने सांगितलं की आमच्या ह्या बॅचची सगळी मुलं अतिशय प्रामाणिक आहेत, चांगली आहेत. आणि हे ऐकून आम्हाला अतिशय समाधान होतं की माझ्या हातून शिकून गेलेला एखादा मुलगा त्याचं चांगलं व्हावं, तो चांगल्या मार्गाला लागावा. भले तो मोठ्या हुद्द्यावर नसू दे, पण आहे त्या आयुष्य त्याचं अतिशय चांगलं राहावं अशी आपल्या सर्वांना मी सदिच्छा देतो. तिसऱ्याच्या वर्गात आम्हाला इथं बोलवलं, तुम्ही सगळे एकमेक दिवसभर आता इथं वेगवेगळ्या एकमेकांना आलेल्या अनुभव, एकमेकांनी केलेल्या खोड्या, एकमेकांनी केलेली चांगली कामं, सेवेला गेल्यानं भेटलेला आनंद, अशा सगळ्या आठवणी ह्या ताज्या होतात आणि फ्रेशपणा आपल्या आयुष्यामध्ये येतो, आनंद मिळतो. हा आनंद तुम्ही लुटा. अशाच प्रकारे आणि कधीतरी एखाद्या वेळी आपण भेटूया सगळेजण. सर्वांना दीर्घायुष्य शिरावं, सर्वांना शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द
शब्दातून जगण्याचं सार कसं सांगायचं ना, तर ते हे असं सांगतात. शिक्षणासोबत त्यांनी माणूस म्हणूनही आजही ते आपल्याला किती चांगलं घडलं पाहिजे, ते आजही ते प्रयत्न करतात की ते आपण असं घडलं पाहिजे म्हणून. खूप खूप धन्यवाद सर. मी विनंती करते की रमेश पाटील सरांनी आपलं आम्हाला थोडंसं मार्गदर्शन पर काही मनोगत व्यक्त करावं. मार्गदर्शन वगैरे काही नाही, तर कौटुंबिक गप्पा मी एक 5 मिनिटं मार्गासंगीत उभा आहे. त्या हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, विद्येची देवता सरस्वती, शिक्षणाचे क्रांतीसूर्य महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना मी प्रथम वंदन करतो. सन 2000 ते 2001 या बॅचनं आज गेट टुगेदरचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. त्या कार्यक्रमाचे मुख्य संयोजक रामदास शिंदे, सूत्रसंचालिका मी बऱ्याच वर्षांनी बघितलं त्यामुळं ओळखणाच, सुनीता चुटे, सचिन नगारे, बरेच मंडळी आहेत. हे सगळे संयोजक. आपल्या शाळेचे माजी मुख्याध्यापक शिवाजी पवार सर, युवराज कुंभार सर, MB पाटील सर, चिले मॅडम, सगळ्यांची नावं मी घेत नाही, नाहीतर वेळ होईल. तर या कार्यक्रमाचा जो हेतू आहे, शिक्षक आणि विद्यार्थी यांचं स्नेह संमेलन तुम्ही दुसऱ्यांदा आयोजित केलेलं आहे. असं कुठं घडत नाही की परत तुम्ही सगळी एकत्र येताय, आम्हाला निमंत्रण देताय. हे या दोनवड्याच्या शाळेमध्येच घडले. त्याबद्दल मला खूप आनंद वाटतोय. 1-2-3 वर्षापूर्वी आपण असंच एकत्र आलो होतो. त्यावेळेला आपला संवाद, गप्पा टप्पा भरपूर झालेले आहेत. फक्त त्यामध्ये काही लोक कामामुळे गैरहजर होते, ते काही एक नवीन आता दिसतात. आमच्या शिक्षक मंडळींच्यामध्ये सुद्धा काही अबसेंट आहेत काही कारणामुळे. बेडेकर मॅडम त्यांच्या मुलीकडे आहेत, नाटेकर मॅडम पुण्यामध्ये असल्यामुळे त्यांनी बऱ्याचदा मला संदेश पाठवला. तर असं झालेलं आहे. तरी पण आपण मोठ्या संख्येनं आज इथं हजर आहात. सूत्रसंचालिका सुनीता चिमटेंचं वक्तृत्व वगैरे मी आता ऐकलं, तर एखाद्या कॉलेजच्या प्राध्यापिका लाजवेल असं त्यांचं काव्यात्म असेल किंवा अतिशय सुंदर त्यांनी त्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सुरू ठेवलेलं आहे. सुरुवातीलाच ती म्हणाली की शाळेमध्ये आपण ज्या दिवशी पहिलीला आलो त्यावेळेला आपली काय अवस्था होती, किंवा शेवटी 7वीला आपण 2001ला आलो त्यावेळेला आपण कसं होतो हे तुम्हाला आठवतंय काय? तर बऱ्याच जणांना आठवत असेल, काही जणांना संसारात रमल्यामुळे काही गोष्टी विसरल्या असतील. तर मला तरी वाटतंय की मराठी शाळा जी आहे प्राथमिक ग्रामीण भागातली, त्यामधले जे आपण मुलं मुली शिक्षक जे आहे ते हा जन्म कधीच विसरत नाही. आठवणी असतील, आपले मित्र असतील, मैत्रिणी असतील, शिक्षक असतील, असं मराठी शाळेमध्ये एक अतिशय वेगळं वातावरण असते आणि त्या आठवणी आपण कधी विसरू शकत नाही. आणि ते तुम्ही विसरू शकले नाही म्हणून तुम्ही परत सगळे एकत्र आलाय. आणि यामध्ये बरेचसे डॉक्टर आहेत, इंजिनियर आहेत, सागर मगदूम असेल, उद्योजक आहेत, उद्योगपती आहेत. संतोष चव्हाण आमच्या पंक्तीमध्ये आलेला आहे, शिष्याचा आता तो परत गुरु झालेला आहे, त्यामुळे आम्हाला आनंद आहे, बऱ्याच दिवसांनी भेटला. अमर नलवडे शाळेमध्ये स्कूल कमिटीचा उपाध्यक्ष म्हणून काम करतोय, चांगली गोष्ट आहे, आनंदाची गोष्ट आहे. तर मला एक सांगायचं आहे की आपली जी शाळेतलं जे वातावरण असते किंवा आपण जे आता 7 वर्ष काढलेली आहेत त्याचं सर्वात मोठं संस्कार किंवा फळ जे आहे ते आपल्यात कोण कोण डॉक्टर झालेत, इंजिनियर झालेत, तर ते आपण या ठिकाणी सगळं विसरून जातो.
की आपण एक समान आहोत ही जी भावना आहे, किंवा मी उच्च आहे, मी असा मोठा उद्योजक आहे असं काय आपण समजत नाही. हे खरं महत्वाची भावना आहे, हे शाळेमध्ये रुजणं गरजेचं आहे आणि ते रुजलेलं या ठिकाणी दिसते. तर दोनवड्याचं मी बऱ्याचदा बघितलं, बऱ्याचदा ऐकतो, वाचनात येतं, मुलं भेटतात, मुली भेटतात. तर अतिशय अभिमान वाटतोय दोनवडे गावचा, कारण दोनवड्यामध्ये सरकारी नोकरांचं जास्त म्हणजे निवड व्हायला लागलेली आहे. दरवर्षी मी बघतोय, बरेच जण कनेक्टेड असल्यामुळे ते समजतात बातम्या, त्यांचं अभिनंदन पण मी करतोय. मुख्य म्हणजे डॉक्टर, जवळजवळ किती डॉक्टर असणार संदीप? 15 ते 20 डॉक्टर आहेत वेगवेगळ्या क्षेत्रातले, वेगवेगळे स्पेशालिस्ट. त्यानंतर दुसरं म्हणजे पोलीस विभागामध्ये सुद्धा बरेच जण पोलीस म्हणून नियुक्ती झालेल्या बातम्या ऐकून वाचून आम्हाला अतिशय आनंद वाटतोय. त्याशिवाय मागच्याच वर्षी समोरची धनश्री गुरव तलाठी झाली वाटतं, युवराज पाटलांच्या मिसेस काहीतरी PSI झाल्या. त्यानंतर मंत्रालयात दोघं कोणतरी अजय काय विजय अजय चव्हाण आरोग्य सहाय्यक बरोबर. तर हे जे आम्हाला बघायला मिळतंय तो खूप मोठा अभिमान वाटतोय आणि आनंद होतोय, आणि हा आनंद शब्दात व्यक्त करता येत नाही. आमच्या सगळ्यांचेच ते विद्यार्थी आहेत आणि असे विद्यार्थी मोठ्या सरकारी नोकरीच्या पदावर नियुक्त व्हायला लागलेले पाहून आम्ही अनेक जणांना सांगतोय, सरकारी नोकरांचं गाव किंवा पोलिसांचं गाव, डॉक्टरांचं गाव असे नाव लौकिक व्हायला लागले आहे. ते खूप म्हणजे खूप आम्हाला आनंदाचे आणि अभिमानास्पद वाटते. असंच तुम्ही यशवंत व्हा, कीर्तिवंत व्हा, तुमच्या मुलांना सुद्धा असंच घडवा. तुम्ही चांगले घडलेलाच आहात आणि सगळी निर्व्यसनी आहात, सगळ्यांच्या तब्येतीवरनं दिसतेच ते, आणि मुलांना निश्चितच तुम्ही असे संस्कार करा आणि मोठं घडवाल याची खात्री आम्हाला वाटते. मगाशीच कमिशनर सुनील चिमटे साहेब येऊन गेले, आम्हाला सगळ्यांना भेटले, सुट्टीवर आले. तर फार मोठं ते पद आहे, तरी पण ते म्हणजे आठवणीनं या ठिकाणी आले. मध्यंतरी 2 वेळा ते कोल्हापुरात भेटले होते, फोन पण एकदा केला होता. आणि आता सुद्धा कोणीतरी मला सांगितलं, आणि मी ज्यावेळेला शिक्षक म्हणून इथे काम करत होतो त्यावेळेला सुनील विद्यार्थी होता, मुंबईला काहीतरी इंजिनिअरिंग करत होता. तर त्यावेळेला सुद्धा तो शाळेसाठी सर काय मदत करायला पाहिजे, काय कुठली उणीव आहे शाळेत वगैरे. तर मी म्हटलं जरा बागकाम जरा कमी झाले, सगळे ग्राउंड मुळे वगैरे. तर त्यांना त्यावेळेला कुंड्या दिलेल्या होत्या मोठ्या मोठ्या प्लॅस्टिकच्या, आणि शाळेच्या काहीतरी अडीअडचणी योगदान देण्याचं काय त्यांना विद्यार्थी दशेत असताना इंजिनिअरिंगला असताना सुद्धा ते चालू ठेवलेलं. आणि आत्ता सुद्धा समजलं की अजित चौगलेनं की हे जे पेंटिंग वगैरे केलेलं आहे शाळेचं सगळं रंगरंगोटी, ते सुनील चिमटे साहेबांनी CR फंडातनं काहीतरी मंजूर करून ते योगदान दिलं. तर आम्हाला अभिमान वाटतोय की एवढ्या मोठ्या पदावर गेले तरी ते आपल्या शाळेला विसरलेले नाही. आजकाल इंग्लिश मीडियम, सेमी मीडियमच्या गाड्या सगळ्या गावागावांना फिरत असतात आणि सगळ्या पालकांना त्याचं जास्त आकर्षण आहे. तर एक अभिमानाची गोष्ट मला आणखीन एक इथं उल्लेख करायचे आहे, ते म्हणजे डॉक्टर संदीप पाटील मला म्हणाले, सर माझा मुलगा पण ह्याच शाळेत आहे, मी काय बाहेर घातलेली नाही. तर ते ऐकून सुद्धा आमची छाती अगदी फुलून गेली की असं जर तुम्ही स्वतः केलं, इंजिनियर असू दे, डॉक्टर असू दे, आपल्या मुलाला जर 4थी पर्यंत तरी काय असेल ना मराठी शिक्षण मिळायला पाहिजे, नाहीतर एक न धड भाराभर असं होते ना, इकडं ना तिकडं असं होते. तर पूर्वी सुद्धा कधी कुठं काही सेमी इंग्लिश मिडियमच्या शाळा कुठं बघायला मिळत नव्हत्या, त्यावेळेला सुद्धा अधिकारी झालेलेच आहेत, इंजिनियर झालेलेच आहेत,
म्हणजे तसं काय मराठी शाळा सरकारी शाळा म्हणजे वेगळा दृष्टिकोन असं काय आपण बाळगत नाही तुम्ही, तर बऱ्याच पालकांचा तसा समज झालेला आहे. तर खूप मराठी शाळेमधले शिक्षक राबतात आणि अगदी स्वतःच्या मुलाप्रमाणे त्या मुलाला प्रेम करून घडवत असतात. त्यांची अटॅचमेंट जास्त असते इतर मोठमोठ्या इंटरनॅशनल शाळेपेक्षा. तर असे मोठमोठे आपल्या तुमच्याच बॅचमध्ये नाही तर इतर जी मुलं सुद्धा आहेत दोनवड्यामधली ती सुद्धा मोठमोठ्या पदावर गेलेली आहेत आणि ती भेटतात. आमचं लक्ष नसलं तरी हाक मारतात आणि संवाद करतात. ते आम्हाला अतिशय अभिमानास्पद वाटते. मी या ठिकाणी जवळजवळ 21 वर्ष काम केलंय. मी दोनवड्याला कर्मभूमी मानतो आणि सिंगापूर असेल किंवा बाजार भोगाव असेल तिथं मी काम केलंय. तर इथला आणि तिथला जो फरक आहे तर दोनवडे हे माझं जवळजवळ निम्म आयुष्याने कर्मभूमी आहे. कधी मी इथल्या मुलांना गावकऱ्यांना ग्रामस्थांना विसरलेलो नाही. इतकं हे गाव सहकार्याला चांगलं आहे. परवाच मी संभाजी मगदूमच्या शेताकडे आलेलो होतो काही कामासाठी आणि रोडला जरा तिथं चहा प्यायला गेलो. तिथं चाळीतले नागेश कदमांचे कोणतरी चिरंजीव उभे बसलेले होते. त्यांनी सरळ आठवणी काढल्या की कुंभार सगळे महाराज चहा पिता बसले होते. कुंभार सरांचे विद्यार्थी होते. राहुल कदम, काय त्यांचं नाव राहुल कदम, राहुल कदम चहाच्या इथं बसलेले होते. तर म्हणाले कुंभार सरांचा मान अजून तर खरोखर कुंभार सर कडक होते आणि ते कडक असल्यामुळे आपल्या शाळेला स्कॉलरशिपची परंपरा निर्माण झाली. नवोदयाला मुलं सिलेक्ट झाली आणि ते प्रेमापोटी आणि चांगल्या शिक्षणापोटी. तसं शाळेमध्ये काही कडक शिक्षक पण पाहिजे. तर पवार सरांनी सुद्धा शाळेचा कायापालट त्यांच्या कारकिर्दीत चांगला केला. आपले MG पाटील आमचे मित्र इंग्रजीचे शिक्षक त्यांनी सुद्धा चांगलं काम केलं. पुढे ते सगळे शिक्षक आपले जे आहेत ते प्रमोशनवर पुढे गेले. कुंभार सर शेवटी विस्तार अधिकारी झाले. चिले मॅडम आहेत त्यांनी पहिलीचे वर्ग दुसरीचे त्यांचे हातखंडे होते. तर ही जी सगळी बॅच आहे ती मला वाटते 4थी पर्यंत कुंभार सर वर्ग शिक्षक होते. वर्ग शिक्षक कुंभार. आणि 5वी ते 7वीला MB पाटील वर्ग शिक्षक होते. तर मी मागे म्हटलेलं आहे की सगळ्यात सुपर बॅच असेल दोनवड्यातली आमच्या कारकिर्दीतली तर ही बॅच आहे 2000. आणि एकापेक्षा एक हुशार आहे. आणि त्याने मी बघतोय सगळे तुम्ही अगदी अजूनही तुमचं मैत्रीचं नातं जे आहे ते ऋणानुबंध जपलेले आहेत. सगळी एकमेकांशी खेळी मिळतात. विद्यार्थिनी सुद्धा लांब लांब सासरवाडी लांब गावाहून आलेले आहेत. तुम्ही काय एकच असल्यामुळं एवढी अडचण नाही. कारण मुली सुद्धा वेळात वेळ काढून तुमच्या प्रेमापोटी आमच्या प्रेमापोटी शाळेच्या प्रेमापोटी या ठिकाणी उपस्थित झाल्या. त्याबद्दल तसंच आम्हाला या ठिकाणी तुम्ही पुन्हा गेट टुगेदरच्या निमित्तानं आमंत्रित केलं. सन्मान पदक देऊन आमचा सगळ्यांचा गौरव केला. आणि हा जो सन्मान आहे तुम्ही पदक दिलं त्याच्यावरती लिहिलेलं आहे की दीप प्रज्वलित करणाऱ्या गुरुजनांना असं. तर आम्ही फक्त तुम्हाला प्रज्वलित केलेलं आहे आणि तुम्ही तुमच्या कष्टानं मेहनतीनं इथपर्यंत पोहोचलेला आहे. फक्त आम्ही तुम्हाला मार्ग दाखवण्याचं काम केलेलं आहे. काय चुकीचं आहे आणि काय बरोबर आहे कुठल्या मार्गाने जायचं असं सांगितलेलं आहे. तर त्या मेडलवरचं सुद्धा तुम्ही खूप सुंदर लिहिलेलं आहे. आमचा तुम्ही सगळ्यांनी यशोधीच असा गौरव केला सन्मान केला. त्याबद्दल मी सर्व शिक्षकांच्या वतीनं या बॅचचं सगळ्यांचं मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद. त्याचबरोबर या ठिकाणी जे तुमचे संयोजक आहेत रामदास शिंदे एक प्रातिनिधिक स्वरूपामध्ये तुम्ही हे आयोजन केलं म्हणून त्यांचं बुके देऊन या ठिकाणी मी सगळ्यांच्या वतीनं सत्कार करतोय. तो सत्कार त्यांनी स्वीकारावा अशी विनंती करतो.
कार्यक्रमाचं अतिशय सुंदररित्या सूत्रसंचालन केल्याबद्दल सुनीता चिवटे हिचं सुद्धा गुलाब पुष्प घेऊन आमच्या चिले मॅडम यांनी अभिनंदन करावं. कुमार सर सचिन नगारे यांचं अभिनंदन. त्यानंतर संदीप कृष्ण एम बी पाटील सर यांनी त्याचं अभिनंदन करावं. शीतल पाटील आणि पुन्हा एकदा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. अशीच तुमची मैत्री टिकवा, एकमेकाला मदत करा, एकमेकाच्या प्रगतीसाठी झटत राहा आणि शाळेविषयी शाळेतल्या मुलांच्या विषयी असंच प्रेम बाळगा. शाळेला काही अडीअडचणी असतील त्या जाणून घेऊन सोडवण्याचा प्रयत्न करा एवढी विनंती करतो आणि माझं मनोगत थांबवतो. महाराष्ट्राचे आराध्य देव शिवाजी, विद्येची देवता सरस्वती आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना नमस्कार करून मी काही बोलणार नाही जास्त. फक्त 2000 ते 2001च्या ह्या बॅचने 2 वर्षापूर्वी स्नेह मेळावा आयोजित केला होता आणि आता 2 वर्षानंतर पुन्हा आयोजित केला. त्याबद्दल मी त्यांची आणि आम्हाला सर्वांना आमंत्रित केलं म्हणून मी त्यांचे फार ऋणी आहे. त्यांना सर्वांना धन्यवाद. तुम्ही असेच स्नेह मेळावे सामाजिक कौटुंबिक जपा आणि असे साजरे करा. हीच आता आपण आपल्यापासून सुरुवात करूया. तर आता सर्वांनी आपले इंट्रोडक्शन द्यायची आणि एक मेमरी जी आपल्याला खूप भावनिक असेल, काय हास्यास्पद असेल, कोणी कोणाच्या खोड्या केल्या असतील, सगळ्यांच्या माहिती आहे, तर प्रत्येकाने येऊन सांगा. मी सुरुवात करू. आपण 5वीच्या क्लासमध्ये होतो. एम बी पाटील सर आपल्याला इंग्लिश शिकवायचे आणि शनिवारी आपल्याला सर 5 शब्द द्यायचे की तुम्ही पाठ करून यायचे आणि त्याच्यात एक शब्द होता टायगर. तर त्याचं स्पेलिंग, त्याचं प्रोनाउन्सिएशन आणि त्याचं मराठीत अर्थ असं होतं. शब्द चालू झाला टायगर. पहिलाच विद्यार्थ्याला आला की टायगर. कोणालाही स्पेलिंग येत नव्हतं. दीपक पाटीलला टायगरचं स्पेलिंग आलं. त्याने सांगितलं आणि सरांचं असं होतं की TIGER टायगर आलं. मग हा म्हणजे मला ते आपण ऑब्झर्वेशन पण स्किल्स आपण कुठून शिकतो तेव्हा सर म्हणाले की हा म्हणजे मला हा म्हणलं म्हणजे बरोबर आहे याचं स्पेलिंग. मग त्याने सांगितलं TIGER टायगर. इथंपर्यंत सर म्हणले हा. तो पुढे अडकला. तो म्हणे सिंह. काय असतं रे दीपक टायगर म्हणजे? आता तरी येते का अजून समोर त्याला नाही आलं. म्हटलं बापरे टायगर म्हणजे आपण ऍड वगैरे पाहिजे. टायगर म्हणजे आपण वाघ पाहिजे. म्हटलं अरे ह्याचं चुकलं. म्हटलं बरं झालं याचं चुकलं. स्पेलिंग बरोबर आहे. सरांच्या कन्फर्मेशन मधून कळलेलं होतं. पुढे आलं मग रवी वास्कर वगैरे सगळे झाले. पाठीमागून आला माझा नंबर आला. पटकन सांगून टाकलं TIGER टायगर म्हणजे वाघ. सर म्हणाले अगदी बरोबर आहे. आता काय करायचं? दे दनादन सगळ्यांना धप्पा आहे की त्या. रवी वास्करला मी सगळ्यात जोरात दिला होता कारण तो क्लासचा मॉनिटर होता आणि नेहमी खोड्या करते म्हणून माझंच नाव लिहायचं. तो दनादन सगळ्यांना दिलं. थँक्यू दीपक पाटील, तुझ्यामुळे मी वाचले पण तू मार्क आलात. पण ही एक सुंदर आठवण होती माझी. आणि जसं मागाशी सरांनी पण सांगितलं म्हणजे मी पण म्हटलं सेकंड पॅरेंट असतात किती काळजी घेतात आपले. तर मला वाटतं आपल्या शाळेची परीक्षा चालू होती आणि नंबर टाकायचे होते स्कूलमध्ये. आपल्याला इथे मागे बसवायचे. पाठीमागे जाऊन आपल्याला शेवटी 4-5 वाजता बसवायचे. तर चाललो होतो आणि मुलींच्या लेडीज टॉयलेट पासून जो पाठीमागचा आहे तिथे ते कुंपण घातलेलं होतं. तर ते मुलांनी इतर वेळेत खेळण्यासाठी खाली केलं होतं म्हणजे त्याच्यावर उड्या मारून वगैरे ते खाली झालं होतं. आणि आपण यायचो ते हे घेऊन पोती वगैरे घेऊन यायचो बसायला. तेव्हा तर इतकी धावपळ मुलांची चालू होती की झाडाखाली बसायचं निवांत म्हणून. माझ्यासमोर होता सुहास पाटील. त्याचं पोतं पडलं आणि त्याने ते झटकन उचललं. एकदम घेतलं की माझा पाय तर तारेवरून गेला. इतका म्हणजे मला ते आजही स्टिचेस पडले, 5 स्टिचेस पडले. तर तेव्हा मग सचिन नगारेने पाहिलं आणि मग त्याने मी माझ्या सरांना बोलवलं. नाटेकर मॅडम आला आणि सेकंड पॅरेंट का म्हणतात हे समजून एक सरांनी स्वतःच्या गाडीवर बसवून मला घरी पोहोचवलं आणि मग तिथून मला म्हणजे घरच्यांनी हॉस्पिटलला नेलं. पण ह्या जो जिव्हाळा आणि हे जे म्हणतात ना की खरंच आई वडिलांच्या नंतर दुसरे आई वडील असतात शिक्षक,
ते म्हणजे ती एक माझी खूप भावनिक आठवण आहे मला. तर माझ्या ह्यात अजून खूप साऱ्या मेमरीज आहेत. मी सांगत राहिले तर तुमचा टर्न नाही येणार. माझ्या ह्या खूप एक भावनिक आणि एक खूप अशी मस्त मजेदार अशी दीपकने दिलेली एक मेमरी आहे. तर आता स्वतःहून कोणी तुम्ही पुढे या, नाहीतर मी मग सगळ्यांचं नाव घेऊन सुरुवात करते. बॅक बेंचरचा खरंच आहे, बॅक बेंचरच्या मेमरीज खूप जास्त असतात. दीपक आता तुझंच नाव आलंय तर तूच सुरुवात कर. तूही खूप खोड्या केल्या काय मला एक किस्सा आठवलाय, ते जरा सांगावंसं वाटतंय म्हणून सांगू काय. तर मी काय कायम 5वी 6वी 7वी त्या वर्गावरच काम केलं, खाली कधी आलेलंच नाही. आणि असंच काहीतरी दंगा चालू होता, मला नाव काय आठवत नाही. आणि दंगा चालू असताना त्याला मी एका विद्यार्थ्याला मारल्यानंतर तो रडायला लागला आणि वर्गातनं पळून गेला. आणि अरे त्याला पकडा घरी जाऊन काहीतरी आणि हे करत म्हटलं तर काय पोरं धरूस तोपर्यंत तो पळाला आपल्या घराकडे. मग बहुतेक आई वडिलांना सांगायला वगैरे गेला असेल, असता करा आपली. त्याचं नाव वगैरे मला काही जरा आठवत नाही. आणि तो गेला आणि गेल्यानंतर मग मी सगळ्या विद्यार्थ्यांना म्हटलं की तो असं गेलाय आणि त्याला घरी कुठे गेलाय बघा आणि त्याला घेऊन या. मग आपल्याला माहित आहे की शिक्षकांनी काम सांगितले की सगळी मी जाणार, कसलंही काम असू दे, सांगायच्या अगोदर 4 पोरं बाहेर मीच काम करणार. पोरांना शिक्षकांचं काम करायला लय आवडायचं, मी तू. तर मी म्हटलं मी सांगतोय की जायचं ठराविक जणांनी. तर पोरांनी काय ऐकलं नाही आणि एकाने किंवा दोघांनी जायचं, तो कुठे गेलाय बघा, त्याला आणा वगैरे. तर काय पोरांनी ऐकलं नाही, 7-8 जण पळाली. थांबा म्हणून पण काय ऐकले नाहीत, काही नाही. आणि 7-8 जण गेली पळाली आणि एक 10-15 मिनिटांनी आली. आणि 10-15 मिनिटांनी बाहेर मी गेलो, दंगा वगैरे ऐकू आला वगैरे. तर तो जो कोण पळून गेलेला त्याला दोघांनी हात धरला आणि कसं हे आणतात आणि कसं 4 जणी धरलेला त्याला पायाला, एका पायाला एकानं, दुसऱ्या पायाला दुसऱ्यानं, हाताला, आणि बाकी 2 3 आणि असं धरून तो लाथा झाडत होता, गोंधळत होता. तर त्याला काही ते सोडलेलं नव्हतं. आणि त्याच्यावर सांगतो काय केलेलं त्या 7-8 जणांनी एक घोषणा दिली, राम नाम गल्लीतनं आणलेलं तसं करत आणतात आणि राम नाम सत्य गुलाबजामुन मस्त. मग मी जरा घाबरलो, मी गल्लीतनं काढले, आता कोणतरी भांडायला आणि लगेचच 10 मिनिटात त्यांच्या घरातले आले भांडायला की सर काय हे असं असतं. तर ते पोराने आगाऊपणा केला, म्हणजे मोठा विनोद झाला असता. ही एक मला आठवण झाली. जय महाराज. महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज, विद्येचे दैवत सरस्वती माता आणि शिक्षणाचा ज्यांनी पाया रचला त्या सावित्रीबाई फुले त्यांना नमन करतो. माझे सर्व शिक्षक त्यांना माझा आदरणीय नमस्कार. आता भरपूर म्हणजे जवळपास 25 वर्षे झाली, 25 वर्षांचा ऑलमोस्ट मी भेटलोय सगळ्यांना. आणि माझे आदरणीय शिक्षक कुमार सर यांचा मी तर खूप मार खाल्लाय आणि त्याच्यामुळे मी इथपर्यंत आहे. आता पुढं 5वी ते 7वी आदरणीय एम बी पाटील सर यांनी खूप मारले मला, मार पण खाल्ला पण चांगल्या गोष्टीसाठी. पण एक भीती वाटत होती इंग्लिशची, पहिल्यापासून माझं वीक होता सब्जेक्ट. आणि पुढे माझं लाईफ असं गेलं की त्याच्यातच गुंडळत गेलं इंग्लिशमध्ये. मग त्याच्यानंतर मी 11-12वी केली, तिथं मला अकॅडमीचं भेटलं, बोर्ड लावला होता. तो बोर्ड ऐकून मी गेलो, तिथं एक परीक्षा दिली. जस्ट माझी 12वी झाली होती सर. 12वी झाली, माझी रिझल्ट आला, मी एक्झाम दिली, एक्झाम 2006लाच क्लिअर झाली होती. माझ्या जॉईनिंग डेट आला होता 2008ला. भीती होती सुरुवातीला हिंदी बोल, अजून काय भीती वाटत होती. एक किस्सा सांगतो, इथं 5वी 6वीला होतो आम्ही. त्यावेळी दिपवाळीचा जो आम्हाला पवार सरांनी अभ्यास दिला होता सुट्टीचा, सरांनी अभ्यास आम्हाला 5वी 6वी मला माहित नाही, 5वी 6वीचा अभ्यास आम्हाला डिसेंबरमध्ये विचारला. आणि त्यावेळी डिसेंबरमध्ये एकाच मुलग्याने अभ्यास केला होता, दिगंबर पाटलाने, बाकी कोणीच केला होता वर्गात. एक किस्सा आहे तो. त्याच्यानंतर सरांची शिक्षावर काहीच नाही, दुपारचं जेवायचं जायचं नाही, एकच शिक्षक, दुपारी पण जेवायला जायचं नाही. मग आमचे मित्र दीपक पाटील करायचं काय, दीपक मला आठवते करायचं काय आता, मला सर गाणे जाऊ. आम्ही दोघं पुढे बसला पूर्ण क्लास बाहेर. बरंच सर चिंते की एक वर्ग आहे तो वर्गच नाही आहे, गेला कुठं वर्ग गाणे उघड करतोय. तिकडनं आलो, इथे एक मोठं लाकूड ठेवलेलं होतं, त्याच्यावर बसलेलो होतो आम्ही सगळे. सरांची परत शिक्षा. सरांनी मग त्याच्यानंतर मी एक कानावर खडा बांधला की अभ्यास करायचा
आणि हे मेन माझ्या डोक्यात होतं की दिवाळीचा जो अभ्यास आहे तो मेन काय तर असतो एवढंच माहित आहे. तो आलेला सर विचारत येत नाही विचारत सरांना दिला सरांना दाखवायचा. आणि सध्याची जर परिस्थिती आपण बघितली तर परिस्थिती खूप तणावपूर्ण आहे देशामध्ये. हाय अलर्ट वरती आहे, ऑन कॉल वरती आहे, कधी जावं लागेल. थँक्यू सो मच. म्हणजे आल्यापासून म्हणजे 2-3 दिवसापासून मला आधी सांगितलं होतं की कोणी नाही बोललं तर तुला एकट्यालाच बोलायचं, कारण तू शिक्षक आहे, तू सगळ्यांचे लाज राखली पाहिजे. त्यामुळे तुला काय असं की तुला जाऊन बोलायचं आहे. त्याच्यामुळे मी मनाची तयारी केली की मला बोलायचं. तर विद्यामंदिर दोनवडीच्या प्रशालेमध्ये आलेले माझे सगळं वर्गमित्र मैत्रिणी आणि माझे आईवडिलांप्रमाणे प्रेम करणारे, ज्ञान सुसंस्कार आमच्यावर घडवणारे माझे सगळे गुरुजन, आदरणीय गुरुजन हे सगळे जर इथं आलेले आहेत तर त्यांचे मी पहिल्यांदा शब्दसमोरून स्वागत करतो. रात्री हे सगळं मला आठवतं की मला बोलायचं मात्र रात्री झोपताना विचार केला काय बोलायचं नेमकं. रात्री झोपताना मग मी आधी सगळी शाळेत गेलो सोबत ह्याच्यामध्ये मनामध्ये, आणि त्यानंतर मी एक आठवणी सगळ्या उघडून बघितल्या आणि त्याच्यातून मग मला काय फुलं आठवणीची सापडली. आणि त्याच्यामध्ये आठवलं की शाळेचा माझा पहिलाच दिवस. मगाशी सुनीतानं विचारलं होती की शाळेचा पहिला दिवस तुम्हाला आठवते का, पण मला आठवते. कुणाला बाकीच्या कुणाला आठवत नसेल पण मला आठवते, कारण पहिल्या दिवशी मी मार खाल्ला. कारण मार याच्यासाठी खाल्ला की माझा जीवनच्या कंटकचा जो मित्र आहे आताचा त्या जिथे तर मग मार खाता त्याला आठवत असेल, कारण त्यानं नाही खाल्लेला मी खाल्ला. तर पहिलीच्या वर्गामध्ये बसलो होतो आणि त्यानं अशीच काळजी कागद तुमची काही केलंच नव्हतं, तरी मी माझं नाव सरांना सांगितलं. सरांनी म्हणले की पहिला दिवस आहे त्याच्यामुळे कशाला मारतील, त्याच्यामुळे माझ्याकडे त्यांनी कानडोळा केला आणि सोडून दिलं. आणि मग मनातून मात्र मी आधी पहिल्यापासून घाबरत होतो, त्यानंतर खूपच घाबरतो आणि दप्तर उचललं आणि जाऊन बसलो अंगणवाडीत परत. आणि तिथं बाईनं सांगितलं की मला काय त्या वर्गात शाळेत जायचं नाही, मी इथंच बसतो. बाईने सांगितलं की तू तासभर इथं बस, तर तुला नंतर तिकडे जायचं असं म्हणलं. तर मग पुन्हा दप्तर घेऊन इकडं आलो आणि दप्तर घेऊन आल्याच्या नंतर मग हे सगळे त्यांना बघितलं होतं आणि परत सरांना सांगितलं की हा शाळेतून पोहून गेला. मग मात्र सरांनी पुढं बोलवलं, 2 फटके दोन्ही हातावरती दिले. पण त्यानंतर मात्र मी कधी मागे वळून बघितलं नाही आणि पुन्हा ते तसा प्रसंग कधी माझ्यावरती आलेला नाही. मला वाटतं की 1ली ते 7वी पर्यंतच्या ह्या इथल्या इतिहासामध्ये 7 दिवस सुद्धा मी कधी शाळा बुडवली नसेल. तर आणि कधी त्या सरांचा मार खायची वेळ सुद्धा कधी आलेली नाही. तर पहिलीमध्ये असताना आपली तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल पहिलीच कविता होती आनंदी आनंदगडे, त्यानंतर वेळ गोकुळ. त्या कविताच्या चाली ज्या ओठावरती रोजल्या होत्या त्या रोजताना बोलताना कसं पहिलं वर्ष निवडून गेलं हे आम्हाला कळलं पण नाही. त्यानंतर दुसरीमध्ये ज्या वेळेला आलो त्या दुसरीमध्ये सरांनी आपल्यामध्ये सभाधिकपणा निर्माण व्हावा याच्यासाठी काय केलं होतं की धडापाठ करायचा आणि सगळ्यांच्या समोर प्रार्थनेला सगळ्यांनी सांगायचं असं स्पर्धा लावली होती. आणि त्या दुसऱ्या दिवशी मी धडापाठ करून आलतो, मी गुहा बोलते, दुसऱ्याला पाठवतो मी गुहा बोलते. सरांनी सगळ्यांनी समोर ते पेन किंवा बक्षीस दिलं होतं. त्या पेनाचा मी कधी वापर केला नाही, कारण तो संपला तर मग करायचं काय, म्हणून तो जपून ठेवला होता. पूर्ण वर्षभर तो पेन माझ्याकडे होता. आणि तिथं जी गोष्ट मी गुहाबद्दल सांगितली होती त्याच्यानंतर मला तिथनं दरवर्षी ज्यावेळेला आपल्या विविध गुणदर्शन स्पर्धा असायच्या त्यावेळेला दरवर्षी शिक्कामोर्तब झालं की कथाकथनच्या स्पर्धा असल्या की संतोष चव्हाणला पाठवला. त्यानंतर खरी मजा आली ती 4थीला, कारण त्यावेळेला खूप मोठी बॅर आपल्या मागे लागली स्कॉलरशिपची. आणि 4थीमध्ये आल्याच्या नंतर एवढं ते उन्हाळा पावसाळा हा सगळं हिवाळा सगळा आपल्यासाठी एकच होता, कारण आपल्याला कधी सुट्टी नव्हतीच. 12 महिने शाळा होती, शनिवार असू दे, रविवार असू दे, दसरा असू दे, दिवाळी असू दे, आपण सगळेजण शाळेतच होतो. आणि त्याच वेळेला जितेंद्र मात्र यातनं बाजू काढली होती, आईला बोलून आणलं होतं शाळेत. मला हा अभ्यास करायला मला जमत नाही म्हणून हात दुखतोय म्हणून शिव येत नव्हता. बरोबर आहे, हे काही नसेल पण सरांच्या पुढे सांगितलं ते बघितलं तर माझ्या डोक्यात विचार आला की हे आमच्या घरात पण असं सांगितलं काय करू म्हटलं. घरातील मला 2 थप्पड घालतील त्याच्यामुळे ते काय मी मनात आणले नाही. आणि त्याच्यानंतर मग ते एकदा प्रवास सुरू झाला की तो मार्ग मग थांबलाच नाही. पूर्ण वर्षभर सरांनी जी काय मेहनत घेतली ती संपूर्ण मेहनत शेवटी वर्षाच्या शेवटी कामाला आली आणि आपल्या बॅचनं कधीही मिळालं नव्हतं एवढं उज्ज्वल यश त्या वर्षी आपल्याला मिळालं होतं. पूर्ण शाळेमध्ये आनंदित झाला. त्या दिवशी आपल्या शाळेतले बरेचसे विद्यार्थी गुणवत्ता आले होते आणि मग सर म्हणाले की तुझे घर जवळ आहे, जाऊन सांगून नाही घरी. एवढ्या आनंदाची बातमी. तर मी गेलो घरी, आई आमची बाहेर दारात भांडी घासत बसलेली. आईला सांगितलं
सचिन, दिगंबर, संदीप ह्या सगळ्यांचं जिल्ह्यात नंबर आलं आणि माझा राज्यात नंबर आला. आई म्हणली आता तू घरातनं जा शाळेला, तू शाळा सोडल्यानंतर घरला येईपर्यंत तुझं बॅग तिथं जाऊ टाकतो. पण सगळ्यांनी जिल्ह्यात नंबर काढला, तुझं एकटेच राज्यात आला. आता म्हणजे हिला काही सांगावं लागलं, म्हणजे आमचे पालक असे अशिक्षित होते की त्यांना जिल्हा राज्य माहिती नव्हतं. जे सगळ्यांनी करतात ते आपल्या पोराला काय आलं पाहिजे हे एवढंच त्यांच्या मनात. आपण 5वी 6वी 7वी MA पाटील सर, RK पाटील सर आणि नाटेकरबाईच्या हाताखाली गेलो. तिथं गेल्याच्या नंतर आम्ही जुनं पाटील सर, नवीन पाटील सर असं म्हणायचं. आणि MB पाटील सर आम्हाला नेहमी म्हणायचे की मला तुम्ही नवीन पाटील सर का म्हणताय जा, त्या सरांच्या पेक्षा माझ्या सर्विस ज्या झालेल्या मी जुना आहे. पण आम्ही त्याला म्हणायचं ह्या शाळेत कोण जुना आहे, मग आम्ही त्याला जुनं पाटील सर म्हणा, तुम्ही नवीन आम्हाला. तर असं सगळे जे शिक्षक आहेत त्यांनी आपल्याला खूप खूप चांगलं मार्गदर्शन केलं, म्हणून आपण हे सगळे घडलो, आपण इथपर्यंत आलो. तर सकाळी मी आणि बच्चन एका चौकात गेलो होतो, त्यावेळी तिथं सुद्धा एका व्यक्तीने विचारलं होतं आज काय आहे म्हणून. त्याने सुद्धा म्हटलं होतं की तुमच्या बॅचची पोरं ही सगळ्या गावात टॉपला आहेत. तेव्हाच ही पोच पावती मिळते, ही खरी पोच पावती मिळते ती आमची नाही, ही सगळी तुमची आहे सर. तुमच्यामुळे ही सगळी तुमच्या कामाची, तुमच्यामुळे आम्हाला अभिमान करायला मिळतो. तर तुमच्यामुळे हे सगळे आम्ही घडलेलो आहे. इंग्रजीमध्ये एक वाक्य आहे, हू यू आर यू मेक्स अ डिफरन्स इन माय लाईफ. तुमच्या असण्यामुळे माझ्या असल्याला अर्थ आहे किंवा माझ्यामध्ये बदल घडून आला. आणि खरंच आमच्या आयुष्याला कलाटणी द्यायचं काम हे तुमच्यामुळे आहे, तुम्ही असल्यामुळे घडलेलं आहे. आपल्या सगळ्यांनी जे काय आमच्यावरती खूप खूप मार्गदर्शन केलं, आम्हाला सुसंस्कार घडवले, तुमच्यामुळे जे आम्ही काय घडलेलं आहे ते कधीही तुमचे उपकार फिटणार नाही. आम्ही कायमच तुमच्या ऋणात राहणार आहोत. आणि सकाळी सुनीता म्हटली की कुसुमाग्रजांची एक कविता आहे कणा म्हणून, मोडला संसार तरी मोडला नाही कणा, आणि पाठीवरती हात ठेवून गुरुजी तुम्ही फक्त लढ म्हणा. आणि ते लढ म्हणायसाठी जेव्हा जेव्हा आम्ही तुम्हाला साथ देऊ, साथ घालू, तेव्हा तुम्ही इथं या आणि आमच्या पाठीवरती हात ठेवा. एवढीच आशीर्वाद द्या, एवढीच आमची मागणी आहे. इथंच मी थांबतो. जय हिंद. जी बोलायची सवय आहे त्याच्यामुळे ते टू द पॉईंट सगळे बोलले. माझं बॅकग्राऊंड तरी सगळ्यांना माहितीच आहे. मी फक्त तुम्हाला एक आठवण सांगतो, त्याचं वातावरण चांगलं होईल. सुरुवातीला ज्यावेळी अंगणवाडीला होतो त्यावेळी आपल्या ग्राउंडवर तुम्हाला आठवत असेल, बाहेर सगळं बागा होत्या. तर त्यावेळी अंगणवाडीत असताना मधली वेळ झाली की बाहेर यायचो आपण सगळे. बाहेर आलो की रोजचं ठरलेलं असायचं, अंबरनं लवडे. मी दिसलं म्हटलं की मला मारायला मागं लागलं. असं जवळजवळ मला वाटतं 15 दिवस ते महिनाभर चालू असायचं. मला ते मारायला लागला की गोल पळायचं. आमच्या गल्लीतली जी मोठी मुलं असायची त्यांच्याजवळ जाऊन मारलं की हा थांबला. असं किती 15 दिवस महिनाभर चालू होतं कंटिन्यू. त्याच्यानंतर असा एक दिवस आला की ज्यावेळी त्याच्या तावडीत मी सापडलो. आणि पण त्यावेळी असं झालं ते उलटं झालं ॲक्च्युली. त्याने मला मारायच्या ऐवजी मीच त्याला मारलं. आणि ते एवढं मारलं होतं की त्याला घरी माझ्याकडे रडत यायला लागलं होतं आमच्या घरी की हा मला मारतोय म्हणून. तर त्यानंतर आमच्या घरी सगळ्यांनी मला सांगितलं मारायचं नाही, हे करायचं नाही. पण त्याच्यानंतर आता आज आमच्या वयाचे मला वाटतं 36 वर्ष आहे. त्याच्याने मैत्री जी खास आहे ते आता सगळ्यांना माहितीच आहे. म्हणजे कुठं जरी बाहेर गेलो तर तो माझा भाऊच आहे असं सगळे त्यांना सांगतात. म्हणजे ते सांगण्याचा उद्देश काय की सुरुवात कशी जरी असली तर त्याच्यानंतर आपण एकमेकांबरोबर कसं राहतो हे खूप महत्त्वाचं असतं. दुसरं सांगायचं तर सरांनी जे आपल्याला मार्गदर्शन केलंय ते अजूनपर्यंत पण खूप उपयोगाला येते. आता कालच मला दिल्लीमध्ये एक ट्रेनिंग झालं, त्याच्यानंतर एक्झाम होती नॅशनल असेसरची. म्हणजे जे गव्हर्नमेंट हॉस्पिटल्स आहेत त्याचे असेसमेंट करण्यासाठी मी ऑलरेडी स्टेट लेवल असेसर आहे. म्हणजे दुसऱ्या जिल्ह्यातले हॉस्पिटल चेक करायला मी जात असतो वरून ऑर्डर जसे. आता कालची जी मी एक्झाम दिली ती नॅशनल लेवल असेसर होती. म्हणजे दुसऱ्या राज्यातल्या संस्था तपासण्यासाठी मला त्याच्यातून ते मिळू शकते. ती पण एक्झाम होते. ती पण सर आपलं जसं स्कॉलरशिपची एक्झाम मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स वगैरे असतात तर हा बेस क्लिअर असल्यामुळं तशा एक्झाम क्रॅक करायला खूप मदत होते अजूनही. म्हणजे त्याचं टेन्शन येत नाही. कुठली पण एक्झाम कशी क्रॅक करावी किंवा काय याचं खूप चांगलं बेस इथं आपला झाला होता. आणि चौथीला सरांनी जे सगळ्यांसाठी आमचा वर्ग मला वाटतं ती पत्र्याची मोठी पलीकडची त्याच ग्रुपमध्ये आम्ही पूर्ण वर्षभर तयारी घेतली होती सरांनी. ते खूप सारे आठवणी आहेत. पण एक छोटा किस्सा सांगायचा म्हणून मी गंमत म्हणून सांगितला. जास्त वेळ घेत नाही. पुढच्या करायचं म्हणून मी बीएड केलेलं आहे. ठरवून असं नाही करायचं म्हणून तर करायचं आहे. आणि आठवण सांगायचं झालं तर कुंभार सर मारलेलं मला कधी आठवत नाही, कधीच नाही आठवत. 4थीपर्यंत त्यांचा प्रवास होता.
5वीला शिक्षक बदलणार म्हणणार आम्हाला कसं झालेलं, कारण ह्यांची आम्हाला सवय झालेली कुंभार सरांची, आणि शिक्षक बदलणार म्हणून आम्हाला मान्यता म्हणजे मान्यच नव्हतं की आम्हाला सरच पाहिजे असं वाटायचं. मग आम्ही खूप दंगा केला, रडलो, हे केलं, नाही आम्हाला शिक्षक बदल नको आहेत, आम्हाला कुंभार सरच पाहिजे नाही. कुंभार मॅडम मी मारते हे माहिती आहे, कारण त्या कायम असं मारायच्या नाही त्यामुळं मला भरपूर म्हणजे एवढ्या शिक्षकांच्या पैकी मला कुंभार मॅडमची भरपूर भीती वाटायची. नाटेकर मॅडम किंवा हे मॅडम म्हणजे असं जास्त मारत नव्हत्या, पण कुंभार मॅडम भरपूर मारत होत्या. पण विद्यार्थ्यांच्या बाबतीत जर सांगायला गेलं, जो शिक्षकांच्या बाजूचा पहिला आदर होता तो आता आदर नाही. म्हणजे मी स्वतः अनुभवते, उलट बोलले म्हणा, म्हणजे आत्ताचे विद्यार्थी भरपूर म्हणजे आदर वगैरे असा आदरचे हे नाहीच आहे. माझे 4 शब्द बोलून माझे भाषण संपवत आहे. थँक्यू. मी पोलीस भरतीसाठी खूप ट्राय केला. मला मी 2-3 वर्षात असं रिटर्नलाच गेलो. फिजिकल मी टॉपमध्येच असेल काय. आणि ज्यावेळी मी पहिलं इथं आलो त्यानंतर कुंभार सर आपली सांगूची असल्यामुळे आमची ऍक्टिंग त्यांच्या गल्लीतच होती. सरांनी मला एक 4थ्या दिवशीच मला बडवलं. मी आत्तीला जाऊन सांगितलं की असं सरांनी मला मारले, आणि आत्यांची येऊन सरांना बोलली की मारू नको आमच्या भाच्याला. आणि तेव्हा सरांनी मला काय हे केलं नाही, पण ती जाणीव सर मला जर मी त्यावेळी आत्तीला सांगितलं असतं तर मला एक म्हणजे मी चांगल्या याला लागलो असतो. आणि संदीप पाटील 10वीत असताना मी हा खुर्ची बसायचा टेबलला अभ्यास करत, मी काय बसणार हातून बस, कारण मला अभ्यासाचा आधीच कंटाळा असायचा. मी हातून बसणार, झोपायचं, पुस्तक आडून लावून हाय उठून बघणार, झोपलेलं असले कानाखाली लावणार, अभ्यास करत. त्याची मला एवढी त्यावेळी आठवण यायला लागलेली सरांची आणि संदीपची. कारण मला खूप मी पश्चाताप त्या गोष्टीचा मला झाला की मी शिक्षणापासून थोडं लांब झालो. आम्हाला काय जास्त म्हणजे खेळाची आवड असल्यामुळे जास्त खेळण्याकडेच हे व्हायचं. परिपाठ झाला की 5वी ते 7वी एमपॅट सर इंग्लिश सकाळचं पहिला तास असला तरी ह्याचा तास असला तरी सर इंग्लिश चालूच करायचे. त्यामुळे इंग्लिश आवडत नव्हतंच पहिल्या सरांचा. मी तर स्वतः मार खालाय सरांचा. मी माझे 2 शब्द. त्यानंतर आता आपण भोजनाचा आस्वाद घेऊ आणि बफे आहे. तर आपण आपल्याला माहितीच आहे की आपण पोटभर खातो, शेतकऱ्यांचीच मुलं आहे, आपण पोटभर खातो, पिकवतो. पण अशी सुद्धा खूप मुलं घरं आहेत जिथे एक वेळ सुद्धा मिळत नाही, उपाशी कुठे लोक झोपतात. तर आपण असं आपल्याला जितकं लागेल भरपूर पोट भरून खा, पण जितकं लागेल आणि वाया एवढं सांगायचंय. आपल्याला हवं तितकं हवं ते खाऊन घ्या. तर आपण आता स्नेहभोजन करू. टाइम आपण सोबत स्पेंड करू. तर आपण एखादा छोटासा गेम किंवा अजून काही कोणाला सुचत असेल. आणि 15 मिनिटं हे बघा रे अंगात आणि एखादं पॅटर तुझ्याकडे कांगारू कांगारू अभिनय क्षेत्रातली एक व्यक्ती आहे, दिग्गज नाव सांगेल. तानाजी बोल रे.
एक कॅरेक्टर आहे ते अभिनय का काय कशातला आहे राजकुमार जपानीमध्ये कुठलं राजकुमार का राजकपूर काय राज कपूर देवानंद कॅरेक्टर ना सांगा हे राज कपूर हे नाव झालं कॅरेक्टरचं नाव जोकर करते मी रावजी रावजी लावडी रावजी हातन कालावडी पाहिल कुणीतरी र र हा तिकडे तुला बीच में खड़े जगत के पालनहारी राम जी की निकली सवारी राम जी की लीला है न्यारी जगभरी पुढचं काय माहित आहे काय अरे काय म्हणलाच मी माहित आहे काय म्हणलाच मी म्हणू दे आम्ही काय जगी जैस कोणी नाही त्यास देव आहे निराधार आव्हानाचा तोची बरसावे तोची बरसावे वल्लवरे नकवा रामा डोनकर दर्याचा आता काय करायचं बोल शुभ श्याम हरे कृष्ण हरे राम हरे कृष्ण अरे सारखं मग येते काय करायचं मग पहिला आमच्याकडे केलं रे अरे तुम्ही पण म्हणाले अरे खाली माग मुलींना देखील मुलींना म्हणायला देखील मामाची रंगीत गाडी तिला तिला रामाचं वरदान मुखान बोला बोला जय जय हनुमान बोला बोला जय जय हनुमान देशवासी पायो राम नारायण देशवासी देवा आता उघडदार दे. शेवटचं पुष्प आहे ते समारोपाचं. या संपूर्ण मेळाव्यासाठी आपले खूप लांब लांबपर्यंत असणारे परंतु मात्र अजूनही या
दरवडच्या प्रशालेमध्ये कुटुंबात असणारे आपले संपूर्ण आदरणीय आपले जे सर आहे सगळे खूप लांबून आता आले. आपल्याबद्दलचा त्यांचा जिव्हाळा हा त्यांच्या मनोगतातून त्यांच्या वागण्यातून आणि ते आपल्याबरोबर तेव्हा शिक्षक म्हणून आता आपल्या बरोबरचे आपले मित्र म्हणून वागतात आहे. असं की नाही की आपण शिक्षक म्हणूनच वागतात, पण आपल्या त्यांचा नेहमीच आपल्याला सपोर्ट राहिलेला आहे. तर ते खूप एवढे लांबूनपर्यंत इथपर्यंत आले त्याबद्दल मी आपल्या संपूर्ण आपल्या बॅचच्या वतीने त्यांचे खूप खूप धन्यवाद देतो, त्यांना आभार मानतो की तेवढ्या लांबपर्यंत आले. आणि इथून पुढे सुद्धा जेव्हा जेव्हा आम्ही त्यांना साथ घालू तेव्हा तेव्हा ते आपला आशीर्वाद रूपे हात आमच्या पाठीवर ठेवण्यासाठी ते पुन्हा पुन्हा इथे यावे अशी मी विनंती करतो. त्याचबरोबर हे संपूर्ण जे बोलतोय पुष्पांचं की सकाळपासून जी वेगवेगळी पुष्प आपण अर्पण करतो ही सगळी पुष्प सांधून एक फुलांची माळ ही स्नेह मेळावर जी फुलांची माळ तयार केलेली आहे. त्यामध्ये संवादाचा असतो ते म्हणजे दोरा, तो कधी दिसून येत नाही पण त्याचं अस्तित्व असतं आणि ते असतं म्हणून तो हात जिवंत असतो. तर ते हात दोरा होण्याचं काम हे रामदानी सुनीतांनी केलेलं आहे. तर त्यांनी हे पुढे होऊन जे काय आतापर्यंतचं नियोजन केलं अंमलात आणलं त्याबद्दल त्या दोघांचंही आभार मानून ते थोडंच आहे. तर माझी सर्वांना विनंती आहे की फक्त त्या दरवेळेला पुढे व्हावं असं काही नाही. आपल्याला देखील त्याची सगळ्याची आवड असते. आपण देखील पुढच्या वेळेला जबाबदारी घ्यायची गरज आहे. पुढच्या दोघांकडून तयार व्हावं, त्यांनी पुढाकार घ्यावा आणि आपला हा मेळावा नेहमी दरवर्षी किंवा 2-3 वर्षातून एकदा आयोजित करावा आणि आपलं हे जे काही प्रेम आहे ते वृद्धिंगत करावं. दिवसेंदिवस आपलं ते वाढलं पाहिजे आणि त्याला उजाळा देत आपल्या ज्या आठवणी आहे त्याला उजाळा द्यावे असं मी सगळ्यांना विनंती करतो. आणि आजच्या आपल्या ह्या स्नेह मेळाव्यासाठी आलेल्या सगळ्या माझ्या मित्रांचं मैत्रिणींचं आपण सगळे वेळावेळ आलात, पर गावावरून इथपर्यंत आलात. तुमच्या संसाराच्या अडचणी असतात महिलांच्या, ते देखील तुम्ही त्यांना कन्व्हिन्स करून सगळीपर्यंत आलात त्याबद्दल तुमचं खास करून आभार मानतो. आणि हा आपला हा मेळावा संपला असं मी जाहीर करतो.